आई तुळजाभवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यशोगाथा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची. काही वर्ष अशीच स्वराज्य वाढत चाललं होतं. भगवा ध्वज गड किल्ल्यांवर डवलानं फडकत होता आणि घडायला नको तेच घडलं. 2 मार्च 1660 आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्दी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्यानिशी सिद्दी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले. पन्हाळ्याची परिस्थिती पाहता सिद्धी आम्हाला इथंच अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यात नायकांनी आणलेल्या सांगव्याप्रमाणे शास्ता खान दख्खनेत उतरतोय. अशा वेळी आपण सर्वांनी इथं असून चालणार नाही. तेव्हा तुम्ही आपापल्या भागात परत जा आणि स्वराज्य राहा. आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंद निघेल. कारण सिद्धीला गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेळाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकतो. मग आज कोण कोण आहे आमच्या सगळे? हिरडस मावळातलं 600 मावळ आहेत आपल्याबरोबर. हे आहेत आमचं बांधलगडी, वाघोजी, शंकराजी, पिलाजीराव, यशवंतरावजी बांधल. आम्ही सगळे म्हणजे बांधलांची सेना आणि या सेनेतला प्रत्येक बांधलवीर तुमच्यावरून जीव ववाळून टाकायला तयार आहे राजे. होय राजे, आपल्या सांगीप्रमाणे 600 धारदार मावळा आपल्या सोबत असणार आहे. आणि हो, आपले मेहुणे
शंभूसिंह जाधवराव हे सुद्धा आपल्या समेत आहोत राजे. तयार माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लागतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मानी मराठ्यांनो, चला सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकरांचं दर्शन आपण घडवूया. रात्री 10च्या सुमाराला शिवराय पठाळगडावरून निघाले. झाडा झुडपातून आणि खास खड्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. आणि घात झाला. सिद्धी जोहरच्या हेरांना शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली. शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीदकडे पाणावलेल्या डोळ्याने बघून म्हणाले, काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवा काशीद म्हणाला, राज अहो तुमची ही कापड माझ्या अंगाला लागली तावाच ह्यो शिवा मेला. लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात की ह्यो शिवा असा विलंब, ह्यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मेला. आणि मरुष्यान मी हजारो वर्ष जगीन मी राज. येतो राज मुजरा. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गनिम आलं. बाजी प्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राज तुम्ही 300 सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया बाजी, नाहीतर लढू काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तेव्हा एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही. भगवाजाचा श्वास तो मराठी.